आणि सुरुवातीला बातमी पाहूया बीडमधील गेवराईतून। विकास कामाच्या खर्चाची माहिती मागवण्यासाठी उपोषण करणाऱ्या ग्रामस्थांशी अधिकाऱ्यांच्या वागणुकीवरून वाद निर्माण झालाय। गेवराईच्या सिंदखेड ग्रामस्थांनी विविध विकास कामे आणि ग्रामपंचायतीला प्राप्त झालेल्या निधीच्या खर्चाची माहिती मिळावी या मागणीसाठी स्वातंत्र्य दिनी पंचायत समिती कार्यालयात उपोषण सुरू केलं होतं। मातोश्री पांदण रस्ते 15वा वित्त आयोग आणि इतर योजनांतून झालेल्या कामाची नावं, निधी, खर्चाचे कागदपत्र आणि प्रशासनाकडून प्राप्त निधीची माहिती ग्रामस्थांनी मागितली आहे। दरम्यान उपोषणाची दखल घेत गटविकास अधिकाऱ्यांसह अधिकारी आणि कर्मचारी उपोषणस्थळी दाखल झाले। मात्र उपोषण सोडवण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या वागणुकीवरून वातावरण चांगलंच तापलंय। गटविकास अधिकाऱ्यांनी उभ्यानेच उपोषण सोडवण्याचा प्रयत्न केल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली। लोकशाही मार्गाने आपल्या मागण्यांसाठी उपोषण करणाऱ्या नागरिकांशी अशा पद्धतीने वागणं योग्य आहे का, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय। उपोषणकर्त्याचा सन्मान राखण्याऐवजी रुबाब दाखवण्याची गरज काय, असा संतप्त सवालही ग्रामस्थांनी केलाय। नाही, काय झालंय की सिंदखेड ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार झाला होता। त्या संदर्भात गावातील नागरिक उपोषणाला बसले होते आणि मी या ठिकाणी भेट दिली असता संबंधित अधिकारी त्यांना उपोषण सोडण्यासाठी पत्र घेऊन आले होते। पण अधिकाऱ्याची वागण्याची जी पद्धत आहे आणि मजुरी ही अत्यंत वाढलेली गेवराई तालुक्यात। त्यांनी म्हणजे आपण उपोषणाला बसलेल्या व्यक्तीला आदराने उपोषण माग घेण्यासाठी विनंती केली पाहिजे। ते नाही का असं आपण धरा हे पत्र आणि उठा तुम्ही, काय चाललंय गेवराई तालुक्यात। आणि एवढा मोठा भ्रष्टाचार झाला असताना एवढे मोठे पैसे काढले, सगळे पुरावे त्यांच्याकडे, सगळे डॉक्युमेंट आहेत। मग ह्या तालुक्यात काय झालं की क्रॉस चेकिंग नावाची गोष्टच राहिली नाही की अधिकाऱ्यांनी बिलं काढायचे आणि कुणी जाऊन बघायचं नाही, काही ना काही नाही। 5, 6, 7, 8 अर्ज दिलेत, त्यांनी निवेदनं दिलेत। मग ह्याचा उपयोग काय? 15 ऑगस्टला आपण म्हणतो आज देश स्वातंत्र्य झाला आणि त्या दिवशी जर लोकांना उपोषणाला बसायची वेळ ह्या अधिकाऱ्यांमुळे येत असेल तर मला वाटतं ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। ह्या अधिकाऱ्यांनी योग्यच सावध झालं पाहिजे, नाहीतर लोकांचा जर आक्रोश झाला तर परत ह्या अधिकाऱ्यांना पळती थोडी होईल। नक्कीच सांगता येईल की आताच्या उपोषणामध्ये तरुण जास्त दिसत आहेत, जे काही राजकीय नेते नाहीत किंवा कुठल्या पक्षाला संलग्न नाहीत, मात्र यांना उपोषण करण्याची वेळ येते। सरकारकडे काय मागणी करा? नाही, आता राजकीय पक्षातले काय होतं की ज्याच्या समजा एखादा सरपंच आहे, कोणी त्यांच्या विरोधात उपोषण करायचं म्हणल्यावर लोक पुढे येत नाहीत। पण आता ही जी सर्वसामान्य आणि युवकांची फळी निर्माण झाली तालुक्यात, मला वाटतं ही चांगली गोष्ट आहे। कारण काय होतं आहे की भ्रष्टाचार जर जिथं होत असेल हे युवकच हा भ्रष्टाचार रोखू शकतात आणि सरकारने याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे, नाहीतर मोठं आंदोलन या देशात होणे। आणि आता बातमी यवतमाळमधून। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहणासोबतच जलसंधारणाचा संदेश देणाऱ्या उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे। 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलाय। यानंतर वीरमाता तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय। जलसंधारणाबाबत जनजागृती करण्यासाठी 21 ऑगस्ट रोजी वॉक फॉर वॉटर हा उपक्रम राबवण्यात येणार आहे। तसेच 15 ते 30 ऑगस्ट दरम्यान ब्रीथ फॉर वॉटर कन्झर्वेशन ही सोशल मीडिया स्पर्धाही आयोजित करण्यात येणार आहे। नागरिकांनी या दोन्ही उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले। यावेळी जिल्हाधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। बातमी पाहूया जालन्यातून। अतिवृष्टी अनुदानातील कथित घोटाळ्याच्या चौकशीसह मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी महत्त्वाची भूमिका मांडली आहे। जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यात सहभागी असलेल्या आरोपींची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल आणि योग्य न्याय दिला जाईल, असं पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलंय। स्वातंत्र्य दिनानिमित्त जालन्यात त्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण सोहळा पार पडलाय। त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। दरम्यान मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत। 28 ऑगस्टपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून पूर्ण कराव्यात, अन्यथा अंतरवाली सराटीत येऊन चर्चा करावी, असं आवाहन जरांगे यांनी केलंय। सरकारकडून या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला जाईल, असंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले। स्वातंत्र्य दिनाविषयी सर्वांच्या मनामध्ये खूप अभिमान आहे आणि कालही आम्ही तिरंगा रॅली भव्य केली छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि खूप उत्साह आहे, खूप तरुण लोक आलेले आहेत, लहान मुलं आलेली आहेत आई वडिलांबरोबर। नाही, अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातल्या 7 तलाठ्यांना नियुक्ती देण्याचे आदेश देण्यात आलेत आयुक्तालयाकडून, काय सांगाल?
आता मी मागे सांगितलं होतं याबद्दलची चौकशी पूर्ण होईल आणि योग्य न्याय दिला जाईल. कोणी असो त्यांच्यावर कारवाई केली. असा दावा केला जातो की जे पैसे परत करतील त्यांना नियुक्त्या देतात, म्हणजे असे गुन्हेगार आणि दावे मी ऐकले नाही, तुम्ही कुठून ऐकले त्याचे सूत्र मला सांगावे, मी चौकशी करेन. जिल्हाधिकारी कार्यालयात आदेश आलेत मॅडम त्यांना नियुक्त्या देण्याबाबतचे. हिंदू महासभेने मागणी केली होती, त्यावर आता काय भूमिका घेणार? काय? हिंदू महासभेचे प्रदेशाध्यक्ष धनसिंग कुरुची यांनी मागणी केली होती जालन्यात जनकपूर करा. मी याच्यावर कोणी भूमिका घेऊ शकत मागणी नाही. संभाव्य मी पालकमंत्री आहे. जालन्याचं जेही नाव होईल त्याची मी पालकमंत्री. 29 तारखेला पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेत. 28 तारखेला त्यांनी सरकारला आवाहन केले की आंतरवालीसाठी द्यावं आणि चर्चा करावी. तर त्यांच्या आव्हानाला सरकार सकारात्मक प्रतिसाद देईल. आता बातमी पाहूया डोंबिवलीतून. भव्य तिरंगा यात्रेनंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधत विश्व विक्रमासह युवा शक्तीवर भाष्य केले. डोंबिवलीतील स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भव्य तिरंगा यात्रेत हजारो विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाले. सुमारे 3500 स्क्वेअर फुटाच्या तिरंग्यासह काढण्यात आलेल्या या रॅलीची विश्व विक्रमाची नोंद झाल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. 50हून अधिक संस्था आणि 50हून अधिक शाळांचा या यात्रेत सहभाग होता. लहान मुलांपासून तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत मोठ्या संख्येने डोंबिवलीकर सहभागी झालेत. झेन जी आणि झेन अल्फा पिढीने खांद्यावर तिरंगा घेत देशाची जबाबदारी खांद्यावर घेण्याचा संदेश दिल्याचं शिंदे म्हणाले. भारताला जगातील आघाडीच्या अर्थव्यवस्थांमध्ये नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलंय. काँग्रेसच्या राजकारणावर प्रतिक्रिया देताना तरुण पिढी कोण त्यांच्या हितासाठी काम करतंय आणि कोण त्यांचं ऐकतंय हे पाहत असल्याचं शिंदे म्हणाले. युवा शक्ती ही भारताची मोठी ताकद असून हीच युवा शक्ती देशाला आणखी पुढे घेऊन जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आज डोंबिवलीमध्ये हजारो शाळकरी मुलं असतील, हजारो नागरिक असतील, हे या तिरंगा यात्रेमध्ये सहभागी झाले. आणि हा तिरंगा यात्रा जी होती ती तिरंगा यात्रेमध्ये सर्वात मोठा ध्वज जो आहे तो या ठिकाणी सर्व नागरिकांनी असेल, शाळकरी मुलांनी जो असेल खांद्यावरती घेतला आणि एक लॉंगेस्ट ह्युमन चेन ही या ठिकाणी या डोंबिवलीमध्ये फॉर्म केली. एक वेगळा विक्रम जो आहे एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स असतील, या सगळ्या इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स असेल, त्याच्यामध्ये या डोंबिवलीचा ह्या स्वातंत्र्य दिनी काढलेल्या या यात्रेचं, तिरंगा यात्रेचं या ठिकाणी नोंद झालेली आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून तिरंगा यात्रा जी आहे ही प्रत्येक शहरामध्ये झाली पाहिजे, त्या हेतूने ही तिरंगा यात्रा या ठिकाणी काढली गेली. आणि या तिरंगा यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे तो या ठिकाणी सगळ्या संस्थेचा 50पेक्षा जास्त डोंबिवलीतील संस्था ज्या आहेत यामध्ये सहभागी झाल्या. 50पेक्षा जास्त शाळा ज्या आहेत त्या डोंबिवली आणि या पंचकृषीतील ज्या आहे या तिरंगा यात्रेमध्ये सहभागी झाल्या. लहान लहान मुलं, आपण जेव्हा जेनझीबद्दल बोलतो, आज जेन अल्फा देखील जी आहे ही लहान मुलं देखील या तिरंगा यात्रेमध्ये सहभागी झाले होते. आणि त्या मुलांनी जे आहे हा तिरंगा जो आहे तो आपल्या खांद्यावरती जो आहे इतका मोठा तिरंगा आपल्या खांद्यावरती घेतला होता. आज फक्त त्यांनी जो आहे हा लॉंगेस्ट आणि बिगेस्ट तिरंगा जो आहे तो खांद्यावरती फक्त घेतला नव्हता, त्यांनी देशाची जबाबदारी देखील जी आहे ती आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे. आज देशाला स्वतंत्र होऊन जे आहे ते 80 वर्ष पूर्ण झाले. आज देश कुठल्या दिशेने जातोय, आज देशाचं नेतृत्व जे आहे हे नरेंद्र मोदीजी करतायत. कशा प्रकारे गेल्या 12 वर्षामध्ये जे आहे हा देश फ्रजाईल 5 इकॉनॉमीमधून टॉप 5 इकॉनॉमीमध्ये घेऊन येण्याचं काम जे आहे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं. आज देशाकडे तिसरी मोठी अर्थव्यवस्था म्हणून पाहिलं जातं. US चायना नंतर जो आहे जग भारताकडे पाहतोय आणि पुढे देखील जे आहे ते अनेक उपक्रम जे आहेत आपण पाहत आहे. स्टार्टअप्समध्ये नंबर 1 आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे, उद्योग जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये येत आहेत. वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत लोकांना जे आहे हे तरुणांना रोजगार त्या ठिकाणी मिळतो. वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत या सरकारच्या माध्यमाने होत आहेत. रेल्वेची परिस्थिती अगोदर काय होती, आज परिस्थिती काय, आज बुलेट ट्रेनपर्यंत आपण हायस्पीड रेल्वेपर्यंत आपण पोहोचलो. रेल्वेची परिस्थिती बदलते, दळणवळणची व्यवस्था बदलते, मेट्रोची व्यवस्था बदलते. त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली जे आहे हे आम्ही सगळे लोक काम करतोय. आणि आज देश एक वेगळ्या दिशेला चालतोय. जग जे आहे हे भारताकडे एका उमेदीने पाहतोय. साहेब, बातमी रायगडच्या अलिबागांमधून पाहूयात.
भर पावसातही स्वातंत्र्य दिनाचा उत्साह कायम राहिलाय आणि मुख्य शासकीय सोहळ्यात मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त रायगड जिल्ह्याचा मुख्य शासकीय स्वातंत्र्य दिन सोहळा अलिबाग येथील पोलीस परेड मैदानावर उत्साहात पार पडलाय. राज्याचे रोजगार हमी आणि फल उत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते सकाळी 9:05 राष्ट्रीय ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. राष्ट्रगीत आणि देशभक्तीच्या वातावरणात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे व्यक्ती, पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या मान्यवरांचा हस्ते गौरव करण्यात आलाय. कार्यक्रमाला रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आंचल दलाल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर नेहा भोसले यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. भर पावसातही नागरिक आणि उपस्थितांचा उत्साह कायम राहिला.